नमस्कार. धक्कादायक आणि अक्षरशः चक्रावून टाकणारी घटना मुंबईत उघडकीस आलीये. विमानतळावर अशी एक कारवाई झालीये की ती ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. विमानाच्या शौचालयात लपवलेला कोट्यावधी रुपयांचा माल आणि ही संपूर्ण तस्करीची पद्धत पाहून पोलीस आणि सीमाशुल्क अधिकारी सुद्धा काही क्षण स्तब्ध झाले. नेमकं काय घडलं? कोण आहेत यामागचे लोक? आणि किती मोठं नेटवर्क असू शकतं? या सगळ्याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे 1 आणि 2 मे रोजी सीमाशुल्क विभागानं मोठी मोहीम राबवली. ही मोहीम साधी नव्हती तर तस्करी विरोधातील एक विशेष आणि गुप्त ऑपरेशन होतं. विमानतळ आयुक्तालयाच्या सीमाशुल्क विभाग 3च्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई अतिशय सतर्कतेनं पार पाडली. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून दुबईहून येणाऱ्या प्रवाशांवर अधिकाऱ्यांची बारकाईनं नजर होती. काही संशयास्पद हालचाली लक्षात आल्यामुळे आधीच सापळा रचण्यात आला होता आणि त्याचाच भाग म्हणून एका विमानाची सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता इथून पुढे जे समोर आलं ते खरोखरच धक्कादायक होतं. विमानाच्या मागील बाजूस असलेल्या 2 शौचालयांची तपासणी करण्यात आली आणि त्या तपासणी दरम्यान कमोडच्या आतल्या भागात काहीतरी वेगळं आढळलं. अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक पाहणी केली असता चॉकलेटी रंगाच्या चिकट पट्टीनं गुंडाळलेली तब्बल 8 पाकिटे आत चिकटवून ठेवण्यात आलेली होती, अगदी शौचालयाच्या आत. अत्यंत चतुराईनं या पाकिटांमध्ये सोने आणि इतर प्रतिबंधित वस्तू लपवण्यात आल्या होत्या. ही पद्धत इतकी हुशारीनं वापरण्यात आली होती की सामान्य नजरेतून ती सहज सुटू शकली असती. पण सीमाशुल्क अधिकाऱ्यांची सतर्कता इथे कामी आली आणि संपूर्ण कारस्थान उघड झालं. याच वेळी दुबईहून आलेल्या एमिरेट्सच्या फ्लाईटमधून उतरलेल्या 2 प्रवाशांनाही ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्या सामानाची आणि शारीरिक झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू, हाय एंड सौंदर्य प्रसाधनं आणि विदेशी सिगरेट सापडल्या. या सर्व वस्तूंची किंमत अंदाजे 84,37,000 रुपये इतकी असल्याचं सांगितलं जात आहे. इतक्यावरच ही कारवाई थांबली नाही. स्पाइस जेटच्या फ्लाईटमधून आलेल्या आणखी एका प्रवाशाची तपासणी करण्यात आली आणि त्याच्याकडून 695 ग्रॅम कच्चं 24 कॅरेट सोने जप्त करण्यात आलं. या सोन्याची बाजारातील किंमत अंदाजे 95,32,000 रुपये आहे. हे सोनं त्यानं आपल्या कपड्यांमध्ये आणि शरीरावर लपवून आणलं होतं. एकूणच या संपूर्ण कारवाईत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पण या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तस्करांनी वापरलेली पद्धत. विमानातील शौचालयांचा वापर करून माल लपवणे. ही कल्पना ऐकूनच अनेक जण थक्क झाले आहेत, कारण ही पद्धत अत्यंत गुप्त आणि लक्षात न येणारी होती. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आलीये. त्याच्यावर सीमाशुल्क कायदा 1962 अंतर्गत विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. विमानतळ सुरक्षा यंत्रणांच्या मते हे एक मोठं सिंडिकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सोने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू मुंबईत नेमकं कोणाला देण्यात येणार होतं? यामागे विदेशी हँडलर्सचा सहभाग आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सीमाशुल्क विभागानं सखोल तपास सुरू केलाय. जप्त केलेला सर्व माल सध्या सरकारी गोदामात जमा करण्यात आलाय. सरकारी किंवा अधिकृत पातळीवरून सविस्तर निवेदनाची प्रतीक्षा आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. दरम्यान या घटनेमुळे विमानतळ सुरक्षा आणि तस्करी विरोधातील यंत्रणांबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या सतर्कतेचं कौतुकही केलं जात आहे. अशाच महत्त्वाच्या आणि सत्य बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.